अक्कलकोट पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्या दालनांमध्ये प्रथमच वातानुकूलित एसी बसवण्यासह रंगरंगोटी आणि दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांच्या दालनांमध्ये प्रथमच वातानुकूलित एसी बसवण्यासह रंगरंगोटी आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। गेल्या 4 वर्षांपासून वापरात नसलेली ही दालने आता सजवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। पंचायत समितीकडे यासाठी अधिकृत तरतूद नसतानाही होऊ घातलेल्या भावी सभापती आणि उपसभापती यांच्या पुढाकारातून ही दालने सजवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर दालनांमध्ये नवीन पंखे, लाईट्स आणि इतर साहित्य बसवण्यात आलं असून संपूर्ण दालनांचं अंतर्गत रूप पालटलं आहे। मागील 4 वर्षांपासून दालने बंद अवस्थेत असल्यामुळं विद्युत यंत्रणा, बाथरूममधील नळ, फॅन, पडदे तसंच फर्निचर मोठ्या प्रमाणावर खराब झालं होतं। त्यामुळं सर्व दालनांमध्ये नव्यानं POP, रंगकाम आणि दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत। या नूतनीकरणासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान अक्कलकोट पंचायत समितीच्या 12 सदस्यांपैकी 8 सदस्य भाजपचे तर 4 सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत। संख्याबळ पाहता पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व स्पष्ट झालं आहे। या पार्श्वभूमीवर भावी सभापती आणि उपसभापती यांच्या माध्यमातून ही दालने सजवण्यात येत असल्याची चर्चा पंचायत समितीच्या आवारात रंगत आहे। आता अक्कलकोट पंचायत समितीचा 25वा सभापती कोण होणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे। दरम्यान पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच सभापती आणि उपसभापती दालनात बसवण्यात येणाऱ्या वातानुकूलित एसीची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे।